राम नारायण राम या मार्गावर जो जितक्या लवकर ध्यान करतो, ध्वनी किंवा मंत्राचा जप करतो, त्याच्या शरीरातील अणू तितक्या लवकर या मार्गाच्या पथिक बनतात. जसा समुद्राचे पाणी डोळ्यांना दिसत नाही आणि आकाशात जातं, तसंच जीवजगत अणिमा लघिमा यांच्या माध्यमातून त्या मार्गावर जातं. शरीरामध्ये योग, व्यायाम, प्राणायाम इत्यादींची शक्ती जागृत होते. जे क्रियांनी होत नाही ते जपाने होते. अजगर बहुतेक 6 महिने शिकार करतात आणि खातात आणि बाकीचे 6 महिने त्यांच्या साधनेसाठी आहार मिळवतात. हे देखील एक योग प्रक्रिया आहे जी त्यांच्या जन्मापासून आहे. ते त्यांची जीभ तोंडात एका स्थानी ठेवतात आणि त्यातून एक असा रस उत्पन्न होतो जो त्यांना जिवंत ठेवण्यासाठी पुरेसा असतो. याला त्राटक योग म्हणतात. हे सर्व लोकांच्या आत आहे, परिस्थितीवर अवलंबून आहे. त्यांना जागृत करणे आवश्यक आहे. जर सहजतेने अन्न मिळाले तर ते व्यवस्थापन करण्यासाठी इतके प्रयत्न करणे वेळ नष्ट करण्यासारखे आहे. हे ऐकून आश्चर्य वाटते. अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत. विविध प्रक्रियांच्या माध्यमातून विविध कार्य केली जातात. चादरीच्या प्रत्येक तंतूला निवडून चादर उचलता येत नाही. त्यामुळे आपल्याला एक असा मार्ग निवडावा लागेल ज्यावर चालून सर्व काही मिळवता येईल. आपला प्रकाश पृथ्वीला प्रकाशित करणे शक्य नाही, ती सूर्याच्या प्रकाशानेच प्रकाशित होते. पात्राने पाणी ओतून पृथ्वीला बुडवणे आमच्यासाठी शक्य नाही. हे आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या धारेनेच शक्य आहे.